वेलकम टू पिंशू किचन। आज मी बीटची कोशिंबीर माझ्या पद्धतीने शेअर करणार आहे। मोहरी टाकलेली आहे तेलात, तेल 2 चमचे घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये। 2 चमचे जिरं टाकलेलं आहे, छान तडतडलेलं आहे तेलात। ही एकदा अशा प्रकारे करून तर बघा तुम्ही, मसाला वेगळीच आहे ही, छान चविष्ट खमंग आहे। शेंगदाणे टाकलेले आहे त्याच्यात 2 चमचे, खूप छान चवीला लागते ही। आणि सतत हिमोग्लोबिन तुमचं कमी राहत असेल किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्याच्यामुळे कंट्रोलसुद्धा राहते। आता मी इथे चना डाळ टाकलेली आहे 2 चमचे, छान तेलात फ्राय होऊ द्यायचं आहे। क्रंची आणि क्रिस्पी लागते। तुम्ही अशा प्रकारे कोशिंबीर खाल्ली नसेल पण हिरव्या मिरच्याचे छोटे तुकडे करून टाकलेले आहे। खूप छान हे पदार्थ क्रंची तळल्या गेले ना तडक्यामध्ये की खूप छान टेस्ट येते। आणि आपण एका पोळीऐवजी 3 पोळ्या खातो आणि तोंडाला चवसुद्धा येते। आणि तीच ती बीटची कोशिंबीर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची एकदा बनवा आणि मला कमेंट करून सांगा। 10-12 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे छान, ते पण तेलात छान फ्राय करून घेऊया। एकदा बनवा आणि माझ्यासोबत आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ते तुम्हाला। खूप चविष्ट आणि खमंग चटणी बनते चना डाळ, शेंगदाण्यामुळे आणि कढीपत्त्यामुळे। तर हिंग पावडर टाकलेला आहे मी अर्धा चमचा। छान तेलात आता आपले सर्व इन्ग्रेडियंट क्रंची आणि क्रिस्पी फ्राय झालेले आहे, बघू शकता तुम्ही। आहे ना वेगळ्या पद्धतीची कोशिंबीर, ती कोशिंबीर खाऊन कंटाळा आला असेल तुम्हाला तर। आणि आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे। छान आपली आंबट, तिखट आणि गोड चविष्ट बीटाची कोशिंबीर तयार झालेली आहे। आणि हिमोग्लोबिन पण वाढेल। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही अशा प्रकारची कोशिंबीर